फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा आजचा दिवस, माझा दिवस कसा गेला ते मी दाखवणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी 7:30 उठले. त्यानंतर मला आज ब्लँकेट धुवायची होती. माझी गुड मॉर्निंग झाली, पण आता शिवराजची गुड नाईट होणार आहे, कारण की तो नाईट वरून आले ऑफकोर्स, त्यामुळे तो आता झोपणार. पण मला ब्लँकेट धुवायची, त्यामुळे मी त्याला दुसरी ब्लँकेट दिली आणि मी ब्लँकेट वॉशिंग मशीनला लावून दिली. ब्लँकेट लावली, त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले. आज तसा पण रविवारी मी धुतेच, पण आज मग शिवरात्री पण होती त्यामुळे मी धुणारच होते. तुम्ही पाहू शकता मी किती ओव्हर साईज टी शर्ट घातले, आणि तो माझा नाहीये, शिवराजचा आहे. माझ्याकडे व्हाईट टी शर्ट नव्हता, कुर्ती वगैरे काहीच नाहीये माझ्याकडे व्हाईट, तर त्यामुळे आणि मला व्हाईटच घालायचा होता आज शिवरात्रीचा, त्यामुळे मग मी शिवराजचा घालून बसले. आणि तो किती मोठा आहे तुम्ही बघू शकता. पहिले पोटोबान मग विठोबा, ते माझ्यासाठी खरं आहे. मी सकाळी सकाळी आंघोळ झाल्या एक तांब्या पाणी पिते, कारण की हे खूप चांगलं आहे. मी नॉर्मलच वॉटर पिते, गरम वगैरे पाणी काही पित नाही, नॉर्मल वॉटर पिते, पण ते माझं रोज. त्यानंतर नाश्ता वगैरे करायचा. नाश्त्याला आज मी गुळ शेंगदाणे आणि केळीचे वेफर्स घेतले, जे की काल मम्मी पप्पा घेऊन आले. केळीचे वेफर्स आणि बटाट्याचे वेफर्स, कारण की आज शिवरात्री सर्वांना उपवास असतो घरात. उपवासाच्या दिवशी आपण दिवसभरात खूप काही उपवासाचे पदार्थ खातो, मग रताळे, केळीचे वेफर्स, खिचडी वगैरे, आणि वरून म्हणायचं उपवास. काही उपवास नाही दिवसभर, उलट उपवासाच्या दिवशी आपण जास्त खातो, हे खरं आहे. इतर दिवशी तरी कमी खात असो, पण उपवासाच्या दिवशी भरपूर सारा असतं. एक दिवस उपवास, 10 दिवसांचा एकदम खाणं. खाऊन झाल्यानंतर पहिले घर झाडून घेतले, कारण की मला देवपूजा करायची होती, त्यामुळे अगोदर खाऊन घेतल्यावर झाडून काढले सर्व घर. देवांना स्नान वगैरे घातलं, त्यानंतर हळदी कुंकू किंवा अगरबत्ती लावून देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर पहिली जी रांगोळी होती मी ती पुसून काढली, कारण की मी आज दुसरी काढणार होते. ती खूप दिवस तीच ठेवली होती मम्मीने काही चेंज केली नाही. तर मी आज छाप्याने रांगोळी वगैरे काढली. तिथे मस्त वाटतं, फ्रेश वाटली देवपूजा झाल्या घरात एकदम. त्यानंतर मी देवपूजेच्या आधी पण नाश्ता केलाय, आणि देवपूजा झाल्यावर पण आता खायला बसले. आता तेलात परतून त्यात मिरची, शेंगदाण्याचं कूट घालून मस्त असं भारी होतं. अशी उपवासाची रेसिपी होती. उपवास आहे आज माझा. त्यानंतर मी कामं वगैरे, भांडे आणि कपडे केले, मी फरशा वगैरे पुसून घेतल्या. त्यानंतर आम्ही जाणार होतो महादेवाच्या मंदिरात. दरवेळेस आम्ही संध्याकाळी जातो महादेवाच्या मंदिरात 6-7 वाजता, पण ह्यावेळेस दुपारी जाणार होतो, कारण की संध्याकाळी आम्हाला साड्या बघायला जायचं होतं. कारण की तुम्ही जर माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल लास्ट टाइमचा, तर आम्हाला माझ्यासाठी साडी भेटली नव्हती, तर त्यामुळे आज आम्ही दुपारी जाणार होतो, कारण की आज सर्वांना सुट्टी होती, सर्वजण घरी होते, त्यामुळे ठीक आहे आम्ही दुपारीच निघून जाणार होतो. त्यामुळे पहिले महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथं पण खूप मोठी लाईन होती. संध्याकाळी याच्यापेक्षा प्रचंड मोठी लाईन असते, दुपारपेक्षा संध्याकाळी खूप मोठी लाईन. इतकं ऊन होतं, काहीतरी 12-12:30 आम्ही गेलो असेल, आणि खूप ऊन होतं. झाडं पण खूप आहेत, त्यामुळे काय वाटत नाही, आणि लाईन पण खूप पटपट पुढे जाते, त्यामुळे इतकं काय वाटत नाही. आम्ही फुलं वगैरे घेतली, मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. तुम्ही बघू शकता मस्त मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, खूप छान आहे. तर तुम्ही लाईन पण बघू शकता, खूप मोठी लाईन आहे, पण काही वाटत नाही, कारण की एकदा का प्रवेश केला आतमध्ये खूप प्रसन्न वाटतं मंदिरात, आणि का की असं गोंधळ काहीच वाटत नाही. गर्दी खूप आहे, पण असं नाही, कारण की सिस्टीम छान आहे. त्यामुळे दर्शन वगैरे झाले, आम्ही घरी आलो. मिस्टर सोबत नव्हते आमच्या, आम्ही तिघीच गेलो होतो, त्यामुळे ओला बुक केली होती तिघींसाठी. जाताना पण ओलाने गेलो, येताना पण ओलाने आलो. तिकडून प्रसाद वगैरे घेऊन आलो होतो. घरात पण मम्मीने जातानाच खिचडी केली होती, त्यामुळे ती पण खिचडी आणि प्रसादाची पण खिचडी, भरपूर खिचडी झाली होती घरात. त्यामुळे प्रसादाची पहिले खाल्ली, आणि तिनेच इतकं पोट भरलं की घरची जी खिचडी आहे ती आहे तशीच राहिली. तर त्यामुळे तिला कोणी बघितलं पण नाही, फक्त मिस्टरांनी खाल्ली असेल थोडीफार, कारण की खाणं तिसरी वेळ आहे माझं तर खाणं. नाश्ताच मी 2 वेळा केलाय, आणि ही तिसरी वेळ आहे. त्यानंतर जेवण वगैरे झालं, झोपले 2 तास, 3 ते 5 पर्यंत झोपलो. 5:30ला आम्ही काहीतरी निघलो. संध्याकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जसं की मला साडी घ्यायला जायचं होतं, तर साडी घ्यायला गेलो आम्ही. 1-2 शॉप पाहिले, पण आम्हाला काही पटत नव्हती, जशी पाहिजे तशी मिळत नव्हती. तरी बरेच शॉप केले आम्ही, कारण की पप्पा होते सोबत, त्यामुळे मग फक्त बसून मस्त जायचं होतं, त्यामुळे काय वाटलं नाही. तर असा होता माझा आजचा दिवस, खूप छान गेला, मस्त गेला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू अँड सपोर्ट मी.